बिल्डर ज्यावेळेला स्वतः म्हटले की मी हुबळीचा सेवक आहे आणि सिद्धारूढ महाराजांचा भक्त आहे, असं ज्यावेळेला बिल्डर म्हटले त्यावेळेला आईंनीच पाठवलेलं आहे ह्यांना आपल्या मदतीसाठी, हे मला पूर्ण खात्री झाली असं त्या म्हणतात. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. तर आजचा अनुभव खूप सुंदर. शिल्पा दातार म्हणून आहेत इस्लामपूरवरून, त्यांनी हा अनुभव शेअर केला. तर त्या म्हणतात आईंच्या मार्गात आल्यापासून आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. गेले 9 वर्ष झाले, म्हणजे 8 वर्ष पूर्ण झाली, 9वं वर्ष सुरू आहे म्हणतात. आईंच्या मार्गात मी आले आणि माझी एक मैत्रीण आहे मेघा म्हणून म्हणतात की ती ह्याला होती पुण्याला आणि त्याच्यानंतर मिस्टरांची तिच्या ट्रान्सफर झाली आणि म्हणजे ॲब्रॉडला त्यांनी गेले राहायला. फ्रान्समध्ये राहत होती म्हणले. तिथं तिनं घर वगैरे सगळं घेतलं स्वतःचं आणि इकडं गावीसुद्धा तिनं मोठं फार्म हाऊस वगैरे बांधलं. आणि ती मागच्या वेळेला म्हणता की आईंच्या वाढदिवसाच्या वेळेला ती कायम इंडियामध्ये येत्या म्हणता आणि त्या म्हणत होत्या. आणि असंच ती 7-8 वर्षापूर्वी आलेली होती भारतामध्ये आणि आईचा वाढदिवस त्यानं होता, तर मला भेटायला आलेली होती म्हणतात. त्यावेळेला मी भाड्याच्या घरात राहत होते आणि तर ज्यावेळेला ती आली खूप वर्षांनी आम्ही भेटलो आणि त्यामुळं खूप मला भारी वाटलं तिला बघून ते. आणि मला बोलली की हे तुझं स्वतःचं घर आहे का? त्यानं बोलता बोलता झालं. तर नाही, मी भाड्यानेच राहते वगैरे. तर तू खूप छान प्रगती केलीस ते असं मी तिला ज्यावेळेला बोलले, तर त्यावेळेला ती म्हटली की ही सगळी आईंची कृपा आहे, असं मैत्रीण बोलली म्हणली माझ्या. तर म्हणजे कलावती आईंचं मी ऐकून होते म्हटली, इथं आहे त्यामुळं मी ऐकून होते, मला असं माहीत नव्हतं असं नाही. तर म्हटली तू आईंचं करतेस का? तर होय. मग किती वर्षापासून करतेस? तर जसं कॉलेज संपलं आहे, लग्न जसं झालं तसं मी करायचं लागले बघा आईंचं, असं तिनं ज्यावेळेला बोलली. म्हटली तिचे मिस्टर वगैरे पण करतात आणि तिच्या घरी सगळेच करतात म्हटली सासरी. आणि मग त्यामुळं ती बोलली इतके अनुभव तिनं सांगितले. फ्रान्समध्ये घर घेणं वगैरे, त्याच्यानंतर इकडं स्वतःच्या फक्त तिच्या मिस्टरांच्या जीवावरती इकडंसुद्धा फार्म हाऊस वगैरे बांधणं खूप मोठी गोष्ट आहे म्हटली आणि ते सगळं आईंच्या कृपेवर झालेलं आहे म्हटली. कळत नाही आपल्याला की कुठल्या गोष्टी होतात आणि हे ह्या गोष्टी खरंच मी तर त्या गोष्टीशी पूर्ण सहमत आहे. कळतच नाही आपल्याला की कशी कुठून मदत मिळाली किंवा कसं कुठून आपल्याला मिळालं आणि आपण असं म्हणजे विचारसुद्धा केलेला नसतो आहे की अरे हे होईल आणि झालं पण, हे असं आपलं होतं आहे. तर असे प्रकार घडून येतात आईंच्या मार्गात आल्यावर. आणि माझ्या बाबतीत तर हे म्हणजे 99% असे चमत्कार झालेले आहेत माझ्या बाबतीत. तर की मला वाटलं नव्हतं की कल्पनेतही केलं नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळत गेल्या. आणि मग त्या म्हटल्या की मला पण म्हणजे घरासाठी वगैरे मी पण हे करू का? तर ती म्हटली की असं करायचं आणि सोडून द्यायचं असं नाही आहे गं हे, ते काय असं म्हणजे ज्योतिष वगैरे हे तसलं नाही आहे. हे केलं तर गुरु म्हणजे कसं, गुरु मार्ग आहे हा, म्हणजे तो कायमस्वरूपी करायला लागतो. मी म्हटलं की नको बाबा, का तर कायमस्वरूपी करायचं म्हटलं आपल्याला नाही झालं तर काय करायचं. मग माझी मैत्रीण मला बोलली की आपण जेवतोय ना रोज, जेवायला लागतंय ना रोज आपल्याला, तसंच हे पण रोज करायला लागणार असं समजून जेवायला आपण करतोय ना. आपण म्हणतोय का रोज कशाला, रोज जेवायचं आहे बाबा आणि रोज स्वयंपाक मग करायला लागतोय असं आपण म्हणतोय का? ती रोजची आपली गरजच आहे ना. तर ही गरज म्हणूनच आपल्या आयुष्याची ही गरज आहे असं समजून ज्यावेळेला आपण करतोय ना, त्यावेळेला त्या गोष्टीचा त्रास होत नाही म्हणले की ते केलंच पाहिजे असं ज्यावेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला. तर मग म्हणली काय काय करतेस तू, असं मी मैत्रिणीला विचारलं म्हटले. तर मैत्रीण म्हटली मी काय जास्त करत नाही. हे बघ माझ्या सासूबाई फार करतात पण मी काय जास्त करत नाही. मी एक टाईमाचा, ते पण आत्ता, मी आधी फक्त बालोपासना आणि नामस्मरण एवढंच करत होते. आता मी बालोपासना पण करते आणि एक टाईमचं भजन करते. नामस्मरण असं काम करता करता वगैरे जे करत असेल ते नामस्मरण, आणि भजनाच्या आधी 5 मिनटं नामस्मरण करता. तर मग म्हटल्या मला या आईंचं माहिती होतं म्हणता. त्या म्हणत होत्या की आईंचं मला माहिती होतं. मग मी म्हटलं मी पण करेन, घरासाठी म्हणून हे करेन म्हटल्या. आणि त्या म्हटल्या मी घरासाठी म्हणून असं संकल्प केला की आई म्हणजे
मला माहिती नाही पण मी हे करेन. पण तुम्हाला सांगू का म्हटलं 5 वर्ष झालं तरी पण मी सेवा करत होते, पण माझं घराचं बिलकुल झालं नाही. सांगू का म्हणतात, जे आंतरिक काहीतरी समाधान आपण म्हणतोय ना, त्या गोष्टी मात्र थोड्याशा हे होत होत्या, जाणवत होतं. काहीतरी वेगळी काहीतरी ताकद किंवा वेगळी काहीतरी पॉझिटिव्हिटी आपल्या इथं यायला लागलेली आहे. का तर जे कामात म्हणजे मी जॉब करत होते म्हणतात, ते कामात मला पगार वाढला. त्या 5 वर्षामध्ये माझा पगार वाढला. घरात ज्या ज्या गोष्टी नव्हत्या त्या आम्ही घ्यायला लागलेलो होतो म्हणतात. म्हणजे इतके वर्ष मिळवत होतो पण तरीसुद्धा ते कुठं महिन्याकाठी पुरत नव्हतं वगैरे, अशा ज्या गोष्टी होत होत्या त्या बंद झालेल्या होत्या म्हणतात. खूप व्यवस्थित का मॅनेजमेंट म्हणतोय ना, तशी मॅनेजमेंट जमायला लागलेली होती. कदाचित मी आईंचं चरित्र खूप जास्त वाचत होते म्हणून मला हे जमायला लागलं होतं असं त्या म्हणतात. का तर चरित्र मी वाचन त्या काळात भरपूर करत होते आणि नामस्मरण पण करत होते आणि एक टाईमचं भजन करत होते. बालोपासना वगैरे मी कधी अजून पण नाही करत म्हणतात त्या. मी एक टाईमचं भजन करते. प्रातस्मरण जमलं नाही तर सायंस्मरण करते, सायंस्मरण जमलं नाही तर प्रातस्मरण करते. म्हणजे ज्या आठवड्यात जे जसं जमेल तसं करते, पण कुठलं तरी एक टाईमाचं भजन करते आणि हे करते म्हणतात. चरित्र वाचन माझं कायम असते. रोजच्या रोज मी इतके वर्ष झाले म्हणतात की संपलं तर परत चरित्र वाचायला घेते. म्हणजे आईंची दुसरी प्रकाशनं पण मी वाचलेली आहेत म्हणतात त्या. पण चरित्र माझं कायम स्वरूपीचं ते पुस्तक हातात आहे. त्यामुळं मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट मला फार चांगली जमायला लागली फक्त चरित्रामुळं असं त्या म्हणतात. म्हणजे जे आहे त्याच्यात अगदी व्यवस्थित बसवणं, कुठलीही गोष्ट असू दे, मग ती पैशाची असू दे किंवा घरातल्या सामानांची असू दे किंवा आणखी कुठल्या मुलांच्या कुठल्या गोष्टींची असू दे, जे आपलं बजेट आहे त्यात मी अगदी ॲक्युरेट बसवून महिन्याकाठी आणि मी 2-3 हजार सेविंग वगैरे टाकून अशा खूप चांगलं, नाही तर त्याच्या आधी म्हणजे असं तंगी व्हायची ती होत नव्हती. हे मला स्वतःला जाणवायला लागलं होतं, मिस्टरांना जाणवायला लागलं होतं. तेव्हा मला घरून कर, पण 5 वर्ष माझं घर होत नव्हतं म्हणतात. मग त्याच्यानंतर मी मैत्रिणीला एकदा ज्यावेळेला फोन केला, म्हटलं 5 वर्ष झालं करायला. हां, खरं जाणवतं आहे. हां, कुठंतरी काहीतरी चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत किंवा आधीचं जे स्वभाव जो व्हायचं, पैसे ज्यावेळेला संपतील त्यावेळेला होणारी चिडचिड महिन्याकाठी वगैरे, त्या गोष्टी नक्कीच कमी व्हायला लागल्या. तर ती म्हटली, होईल ग, घर पण होईल, तू काळजी करू नकोस म्हणली, घरसुद्धा होईल. आणि तुम्हाला सांगते म्हणतात 7 वर्ष कंप्लीट होत आली. त्यावेळेला अचानक असं झालं म्हणतात की आम्ही म्हणजे असं घर बघतच होतो आधेमध्ये, ज्या पण वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही एक घर बघायला गेलो आणि ते आम्हाला पसंत पडलं. पण आम्हाला वाटलं की ह्याची जी किंमत आहे ते नाही, आपल्याकडनं जोडणी होणार नाही किंवा आपल्याकडनं होणार नाही, हे आपल्या बजेटच्या बाहेरचं आहे, हे आम्हाला माहिती पडलेलं म्हणतात. आणि तर ज्या वेळेला आम्ही म्हणजे घर छान वाटल्यावर ज्याला आम्ही म्हटलं की कुणाकडे तरी मदत घ्यावी का, पण असं कोण नातेवाईक नव्हते किंवा असं कुणी नव्हतं की आम्हाला मदत करेल. का तर आपली कपॅसिटी बघूनच माणूस हे करते म्हटलं. त्यामुळं तरी पण मी आईंचं नाव घेऊन माझ्या एका नातेवाईकांना फोन केला म्हणतात. आणि ज्या वेळेला तिकडून हां तुला मदत करेन असं ज्या वेळेला हे आलं त्यावेळेला मी अगदी उडले म्हणतात. की म्हणजे मी असंच विचारायचं म्हणून हे केलेलं, पण तिकडून ज्यावेळेला होय म्हणून फोन आला, म्हणजे मला होकार मिळाला, त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं म्हणतात. आणि तब्बल म्हणतात 6 लाखाची आम्हाला बाहेरून मदत मिळाली म्हणतात. म्हणजे कुणी व्याजानं नाही, नातेवाईकांकडून. आणि सेम ही सिच्युएशन माझ्या घराच्या वेळेला सुद्धा झाली होती. अचानक आपल्याला कळत नाही की कशी तजवीज, आणि मला वाटत नव्हतं म्हणतात हे घर माझं जे आहे हे मला मिळेल. का तर 3 BHK घर आहे म्हणतात माझं, आणि खूप मोठं माझ्या म्हणजे स्वतःचं मी 1 BHK घ्यायची स्वप्न बघणारी, मी 3 BHK बघितल्यावर मला आवडलं, पण आमच्या बजेटच्या ह्याच्या पलीकडं होतं ते, आणि एवढे पैसे आम्हाला कमी पडत होते. निदान 5-6 लाख तरी आम्हाला कमी पडत होते आमच्या ह्याच्यानुसार. आम्ही सगळं व्यवस्थित बाकीच्या गोष्टी मॅनेज केलेल्या होत्या, स्वतः पण थोडं हे केलेलं होतं म्हणतात. पण मला वाटत नव्हतं म्हणतात.
आणि 2 BHK वगैरे तरी मिळावं, की मुलांना 2 बेडरूम, आपल्याला हॉल जरी झाला तरी बास झालं, आणि किचन वगैरे एवढंच आम्ही स्वप्न बघितलेलं होतं. पण हे 3 BHK घर म्हणतात. आणि ज्यावेळेला आम्ही आलो ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये वगैरे, त्यावेळेला म्हणजे ते जे बिल्डर वगैरे आहेत ते सगळे ज्याला आम्ही भेटलो, सगळेजण हे झालं, तर ते सिद्धार्थ महाराजांचे भक्त निघाले म्हणतात. आणि त्यावेळेला मला इतकं भारी वाटलं. ते म्हटले, आईचं करताय होय, अरे वा छान, मी पण हुबळीचा सेवक आहे. तेव्हा ते बोलले की सिद्धारूढ महाराजांचं म्हणजे आमच्या घरात सिद्धारूढ महाराजांना फार मानतात, आम्ही सेवक आहे हुबळीचे, असं ज्यावेळेला ते बोलले म्हणतात, की त्यावेळेला मला एवढं भारी वाटलं. आणि बिल्डरनी म्हणतात आम्हाला एवढं कोऑपरेट केलं, आम्ही आईंच्या मार्गातले आहे म्हणून. म्हणजे ही सुद्धा जुळवणी आईंनी करून आणली म्हणतात. आज जर तुम्ही माझं घर बघितलं ना, तर असं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय दिले आईंनी, म्हणजे एवढं सुंदर. आणि फर्निचर काय आम्ही कसं जुळणी होत गेली, कशी जुळणी झाली, कसं झालं ते सुद्धा कळलं नाही म्हणतात. एवढं भारी फर्निचर झालं घराला, एवढ्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं. मला असं वाटत होतं घर घेतलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे पैसे नसणार आहेत, पण कशी कुठनं हे होत गेलं, जुळणी होत गेली सगळ्या गोष्टींची, कळलंसुद्धा नाही म्हणतात. फर्निचर हे ते आणि पूजा वगैरे सगळं म्हणतात. एक 3-4 महिन्याच्या आत एवढा भारी खेळ झाला म्हणतात, तो खेळच म्हटला पाहिजे म्हणतात, की आईंनी इतकं सुंदर दिलं म्हणतात. आणि ह्या घरात आल्यापासून म्हणतात म्हणजे मी नामस्मरणाचा जोर तर वाढवलाच म्हणतात ह्या घरात आल्यापासून. पण माझ्या मैत्रिणीचे खूप आभार म्हणतात. त्या बिल्डरकडून ज्यावेळेला आम्ही हे घर घेतलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेला माझ्या नावावर घेतल्यामुळं सबसिडी म्हणून हे मिळते म्हणतात, रक्कम मिळते म्हणतात. त्यातनं खूप सारे पैसे हे झाले 1 वर्ष 1.5 वर्षाच्या आत. आणि आमचा हप्तासुद्धा कमी झाला घराचा. खूप भारी, मला हे गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती म्हणतात. आणि सगळं आता सुरळीत आहे आईंच्या कृपेनं. मुलं चांगली शिकत आहेत, मुलं आईंच्या मार्गात आलेली आहेत, मिस्टर आईंच्या मार्गात आलेले आहेत. आणि खूप मोठा आईंचा फोटो आम्ही हॉलमध्ये लावलेला आहे म्हणतात. खूप भारी वाटतं ज्यावेळेला मी आत येते ना, आईंकडे बघते, त्यावेळेला तुम्ही आहे, कुठल्या गोष्टीची चिंता करायची कारण नाही आहे असं वाटतंय म्हणतात. आणि त्या गोष्टी होत राहतात म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.